बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आले होते आणि आल्या पावलीच त्यांनी आपल्या शिस्तीची चुणूक उपस्थित नेत्यांसह अधिकाऱ्यांना दाखवली। जिल्ह्यातील दादागिरी बंद म्हणत अजित पवारांची दादागिरी बीडमधील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अनुभवली। खंडणीसारखे प्रकार केले तर मकोकाचा इशारा देत चारित्र्य स्वच्छ ठेवा, कमरेला पिस्तूल लावून फिराल तर परवाना रद्द होईल असाही दम धरला। दादांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सर्वांना खडेबोल सुनावले असले तरी हे वक्तव्य म्हणजे लेकी बोले सुने लागे अशा आशयानं नेत्यांनाच उद्देशून होतं अशी चर्चा रंगली आहे। त्यामुळे अजित पवारांनी आजच्या भाषणातून दिलेले इशारे आणि शिस्त बीडमधील नेते अंगवळणी पाडणार का की न ऐकणाऱ्यांवर दादा कारवाईचा वरवंटा फिरवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही। कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। उद्या त्याला परत कोणी आलं नाही, दादा एवढ्या वेळेस पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदर राहिला नाही आम्हाला, असलं अजिबात चालणार नाही। आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।